जे कोणी तुम्हाला म्हणतात ना की नॉनव्हेज फक्त बिर्याणी असते, व्हेज तर पुलावच असतो, त्यांना ही बिर्याणी एकदा नक्की खाऊ घाला. नाही तुमच्या पाया पडत आले आणि म्हणाले की नाही आहो व्हेज पण बिर्याणी असते तर माझं नाव बदला, खायला इतकी जबरदस्त लागते. आता व्हेज बिर्याणी किंवा बिर्याणी म्हटलं ना की नाव जरी डोक्यात आलं ना तर लगेच तांदूळ भिजायला घालायचे, जेणेकरून ना बिर्याणी खूप भारी बनते. तांदूळ धुताना घेताना घ्यायची काळजी काय की तांदूळ खूप जोरात घासून धुवायचा नाही, हलक्या हाताने 2 पाण्याने धुवायचा, जेणेकरून तो तुटणार नाही. आता तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असतील ना त्या सगळ्या भाज्या कट करून घ्यायच्या. इथे घेताना काळजी काय घ्यायची की भाज्या थोड्या मोठ्या कट करायच्या आकारामध्ये, जेणेकरून आहे ना त्या शिजताना पूर्ण गाळ होणार नाहीत आणि बिर्याणी खाताना त्याची छान चव येईल. एक तोंडामध्ये आहे ना त्याचं काय म्हणतात त्याला बाईट तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी आहे ना फ्लॉवर, बटाटा, बीन्स, गाजर माझ्या आवडीच्या सगळ्या भाज्या घेतल्या होत्या. त्यानंतर दही घ्यायचं, मोठे 2 ते 3 मोठे चमचे भरून दही, 1 वाटी पुदिना कोथिंबीर घ्यायची आणि त्यानंतर मसाल्यांमध्ये आहे ना रेडीमेड मी बिर्याणी मसाला घेतला होता, धनिया पावडर, त्यानंतर हळद, लाल तिखट, थोडा घरातला जो गरम मसाला असतो ना तोही यामध्ये मी घातलेला आहे. बरं लाल तिखट ना तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता, पण माझ्या मते बिर्याणी थोडीशी आहे ना स्पायसी छान लागते. त्यानंतर घालायचं जे आपण तळलेलं तेल आहे ना, कांदा, ते तळलेला कांदा आणि याला आहे ना चमच्याने न मिक्स करता हाताने असं व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आहे ना सगळा मसाला भाज्यांना एक होईल, सगळ्या भाज्यांना त्याची चव येईल आणि जेव्हा आपण तो शिजवणार ना त्यावेळेस याचा पूर्ण घरात दरवळणार सुगंध एक नंबर. नंतर लास्टला मीठ घालायचं, झाकण ठेवायचं आणि आता हे साईडला ठेवून द्या. 15 ते 20 मिनटं मिनिमम ठेवा, अर्धा तास ठेवाल तर अतिउत्तम. आता इथे बघा मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलं, जितका तांदूळ आहे ना त्याच्या 3 ते 4 पट जास्त पाणी घ्या, जेणेकरून तांदूळाने या पाण्यामध्ये नाचला पाहिजे. आता मसाले, खडे मसाले तुमच्या घरात आहेत तर तुम्ही घालू शकता. दालचिनी, लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची, त्यानंतर तमालपत्र, एक मोठं लिंबू कट करून ह्याच्यात टाका. पण उकळी आल्यानंतर सगळे मसाले घालायचे, 2-3 मिनटं अजून उकळी येऊ द्यायची, मग तांदूळ घालायचा आणि तांदूळ पूर्ण शिजल्यानंतर म्हणजे 70 to 80% शिजल्यानंतर हा चाळणीत काढून घ्यायचा. हे बघा किती पांढरा शुभ्र भात झालेला आहे तयार. आता हे पाण्यातनं मी काढून घेतलं आणि त्याच भांड्यामध्ये किंवा पॅनमध्ये मी आता तेल ॲड केलेलं आहे. तेलामध्ये थोडेसे जिरे घालायचे आणि शहाजिरे नक्की घाला, माझ्याकडे नव्हते शहाजिरे. त्यानंतर आपण जे हे बनवून ठेवलेलं मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं सगळ्या भाज्या, त्या भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या. आता दही घातलेलं आहे त्यामुळे ह्याला तेल खूप छान सुटेल आणि झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घेतलं ना ते 70 to 80% कुक होईल. खूप जास्त शिजवू नका, नाहीतर नंतर पुन्हा गाळ होईल. आता भाज्या शिजवून झाल्या 70-80% तुम्ही बघू शकता. त्यावरती ना मी इथे 2 टोमॅटो असे स्लाईस करून टाकलेले आहेत. टोमॅटो बारीक करून टाकले ना तर ते गाळ होतात, असे करून नंतर लास्टला जेव्हा आपण ॲड करतो ना खाताना खूप छान लागतात. थोडंसं इथे मी आहे ना आता बरिस्ता टाकलेला आहे, पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर आणि मग भात टाकलेला आहे. बरं खूप लोकांना आहे ना असं वेगवेगळी लेअरिंग करायला आवडते, म्हणजे आधी भाजी, नंतर भात, नंतर पुन्हा भाजी भात, पण मला तसं आवडत नाही, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने केली. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही करू शकता. लास्टला याच्यावरती आहे ना तूप घालायचं, मी तुपाचा शॉट घ्यायचा विसरून गेले. त्यानंतर तुमच्याकडे असेल तर केशर किंवा कलर आवडत असेल तर कलर, मला कलर जास्त आवडत नाही पण थोडंसं कलर आणि केशर मी मिक्स करून टाकलं होतं. आणि पुन्हा वरून थोडंसं तेल टाकलं, अजिबात विसरू नका बरिस्ताचं. काजू तळून टाकायचे, पनीर आवडत असेल तर पनीर. फॉईल पेपर लावायचं, फॉईल पेपर तुम्ही अवॉइड करत असाल तर काही हरकत नाही, डायरेक्ट तुम्ही पीठ लावून झाकण ठेवलं तरी चालेल, पण मी फॉईल पेपरने नंतर वरती झाकणाला असं कपडा बांधून 20 मिनटासाठी तव्यावरती लो फ्लेमवरती ठेवलं होतं. खूप छान शिजली होती, खूप छान तांदूळ एकसारखे झाले होते, तुम्ही बघू शकता. अगदी मोकळी झालेली आहे, एक एक शीत भाताचा वेगवेगळा झालेला आहे. बिर्याणीची खरी खासियतच ती आहे की भाताचा एक एक शीत असा वेगळा झाला पाहिजे. खाताना चव इतकी भारी लागत होती आणि स्मेल म्हणाल ना तर घरामध्ये वास इतका छान दरवळला होता की शेजारचे विचारत आले की आज बिर्याणी केली आहे का. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला ज्यांच्याकडनं खायचं आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय रेसिपी बघायची असेल तेही सांगा, मी नक्की बनवेल. तोपर्यंत बाय.